आपण करेक्टनेस ऑफ इक्वेशनचे सगळे व्हरायटी कंप्लीट केले. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, काय बघणार आहे, आता आपण बघणार आहोत कन्वर्जन्स ऑफ युनिट. अरे रताळ्यात तुम्ही पक्के काय बघणार आहे, आठवते तुम्हाला? कन्वर्जन्स ऑफ युनिट. आजचा जो टॉपिक असेल तो सिंपल ठेवणार आहे आपण. आजचा जो टॉपिक आहे तो एकदम सिंपल ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करणार, एसआयचं सीजीएस आणि सीजीएसचा एसआय एवढ्या पुरतच आपण मर्यादित राहणार आहे. असं प्रत्येक वेळेस राहणार नाही, फक्त आजचा जो टार्गेट आहे तो असेल. ठीक आहे. चला, मी म्हटलं 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10⁻² सेंटीमीटर, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम, 10⁻³ ग्रॅम. बस एवढंच आपल्याला लागणार आहे. क्लिअर आहे. आता या क्वांटिटीचा यूज करून आपण काय तयार करणार आहे, एसआयचं सीजीएस, सीजीएसचं एसआय. चला सुरू करू आपण. बघा, एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे तो स्टेट बोर्ड वाल्यांसाठी सांगून देतो. काय असतं, 1 न्यूटन बरोबर किती, 10⁵ डाईन, हे त्यांना प्रूव्ह करून द्यायचं असतं. 1 न्यूटन म्हणजे काय, 10⁵ डाईन. आता न्यूटन जो आहे तो काय, एस आहे. न्यूटन काय तुमचा एस आहे आणि डाईन काय तुमचा सीजीएस. आठवतो का तो किस्सा न्यूटनचा, सरांचा, तो डायन वाला? त्याच्या मिसेसला काय म्हणायचं बिचारा, डायन म्हणायचं. मग त्याला नंतर कळलं तिला बिचारीला की आपल्यासोबत स्कॅम झालाय. आठवला का तो स्कॅम? चला, न्यूटन कसं लिहितो आपण, मी डायरेक्ट शॉर्टकट लिहणार आहे. मी म्हटलं 1 न्यूटन बरोबर किती, एक्स डाईन, असं आपण कन्सिडर केलं. कळालं का? न्यूटन कसं लिहितो रे, न्यूटन कसं लिहितो, न्यूटन लिहितो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मी म्हटलं डाईन मध्ये किलोग्राम कशात लिहावं मला, ग्रॅम मध्ये, मीटर कशात लिहावं लागेल, सेंटीमीटर मध्ये, आणि सेकंड स्क्वेअर. याला आपण म्हणतो न्यूटन आणि याला म्हणतो आपण डाईन. आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काय काढायचं, एक्स काढायचं ना, आपल्याला काय काढायचंय, एक्स काढायचं. डायमेन्शनल अनालिसिस गेलो तर खूप सारा वेळ लागेल, आपण शॉर्टकट मारतो, आपण हुशार माणसं आपण. मग एक्स काढायचं, एक्स बरोबर काय येणार आहे, 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओव्हरऑल डिवाइड बाय काय, ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. नाही कळालं? आता मला सांगा, हा इथला सेकंड स्क्वेअर, इथला सेकंड स्क्वेअर गेट कॅन्सल. म्हणजे काय उरलं तुमचं, एक्स बरोबर काय, किलोग्राम मीटर, आणि काय उरलं, ग्रॅम पर सेंटीमीटर. एवढंच उरलं. बस. आता काय करणार, जे आपण लहानपणी शिकलो आता 1 तासापूर्वी, तेच लिहायचं. एक्स बरोबर, हा शक्यतो तितकं काय प्रयत्न करायचा, न्यूमरेटर ऍडजस्ट करायचा. हा, मग याला असं पण लिहिलं मी, 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10⁻² मीटर. 1 ग्रॅम म्हणजे किती, 10⁻³ किलोग्राम. ठीक आहे. चला, आता किलोग्राम लिहायचं आहे, किलोग्राम लिहायचं इन टर्म्स ऑफ ग्रॅम. 1 किलोग्राम म्हणजे किती, 1 किलोग्राम म्हणजे किती, 10⁻³ ग्रॅम अपॉन काय खाली ग्राम, किलोग्राम अपॉन ग्राम. मीटर वरती 1 मीटर म्हणजे किती, 10⁻² सेंटीमीटर, आणि खाली पण काय सेंटीमीटर. सेंटीमीटर सेंटीमीटर गेट कॅन्सल, म्हणजे किती आला, 10⁻³ इंटू 10⁻², म्हणजे किती आला, 10⁵. एक्स ची व्हॅल्यू किती आली, 10⁵. आणि आपल्याला माहित पण होतं 1 न्यूटन म्हणजे किती, 10⁵ डाईन. मग असं पण उलटा येऊ शकतो ना, उलटा कसं येऊ शकतं, 1 डाईन म्हणजे किती न्यूटन, 10⁻⁻⁵ आलं. इथं प्लस आहे, तिकडे मायनस. पटकन एकदा सॉल्व्ह करूया. डाईन म्हणजेच काय तुम्हाला आता कळालं, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एक्स प्रश्नचिन्हाला काय लिहिलं, एक्स. आणि न्यूटन कसं लिहिलं, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथून जोडून टाकतो सेकंड स्क्वेअर गेट कॅन्सल. काढायचं का आपल्याला, एक्स, एक्स काय, ग्रॅम सेंटीमीटर अपॉन किलोग्राम मीटर. 1 ग्रॅम म्हणजे किती किलोग्राम, 10⁻³ 10⁻³ किलोग्राम. 1 मीटर म्हणजे किती, -2 मीटर. खाली काय, किलोग्राम काय मीटर. मग काय करणार, किलोग्राम किलोग्राम मीटर मीटर गेट कॅन्सल. काय राहिलं, 10⁻⁵. एक्स ची व्हॅल्यू किती झाली, 10⁻⁵. आणि आपल्याला माहित पण होतं. दुसरं, 1 जूल बरोबर किती असतं, 10⁻⁷ अर्ग. 10⁻⁷ अर्ग दिसतंय ना भाई.
10⁷ अर्क. तुला द्यावं लागेल काहीतरी. 1 जूल बरोबर काय 10⁷ अर्क. बरोबर की नाही? ओके. जूल कसं लिहिणार आहे? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून तर आपण पाठ केलं डायमेन्शन. हा, याला काय म्हटलं मी? एक्स अर्क. बरोबर की नाही? अर्क. अर्क कशासाठी कसं लिहिणार? किलोग्रामला काय लिहिणार? ग्रॅम. आणि मीटर काय लिहिणार? सेंटीमीटर. त्याचा काय करायचा? स्क्वेअर. आणि खाली काय? सेकंदचा स्क्वेअर. आपल्या रागाच्या बाला सेकंड स्क्वेअर काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजेच काय उरलं तुमचा? किलोग्राम मीटर स्क्वेअर बरोबर काय? एक्स ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. काढायचं का आपल्याला? काय काढायचं आपल्याला? एक्स. एक्स इनटू काय? किलोग्राम मीटर स्क्वेअर अपॉन ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. काय करणार? 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम? 10⁻³ ग्रॅम. आणि 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10⁻² सेंटीमीटर. पण त्याचं काय करायचं सांगितलंय? स्क्वेअर. मग गेला वरती स्क्वेअर आणि खाली करायला ग्रॅम आणि सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय झाला? हा ग्रॅम गेला, नंतर सेंटीमीटर करून नाही तर रागाच्या वर तुमच्याकडून एक चुकवण्याची शक्यता आहे. 10⁻³ 10⁻² चा स्क्वेअर केला काय झाला? 10⁻⁴. मग इथं येईल तुमचा सेंटीमीटर स्क्वेअर आणि इथं सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर गेट कॅन्सल. काय झालं तुमचा? 10⁻⁷. काय डाऊट? 1 जूल बरोबर काय? 10⁻⁷ अर्क. दुसरा 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय? 10 पॉइंट्स. आठवलं का? आणि कालच आपण पाठ केलंय. 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर जर विचार केला तर असतं किलोग्राम मीटर सेकंद. आणि काय म्हटलं मी? एक्स पॉइंट्स. काय म्हटलं मी? एक्स पॉइंट. एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10 येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10 येणार. चला, किलोग्राम मीटर सेकंद इज इक्वल काय? एक्स. किलोग्राम कशात लिहिणार आहे? ग्राम. मीटर कशात लिहिणार? सेंटीमीटर. सेकंद कशात लिहिणार? सेकंद मध्येच. आणि ग्राम सेंटीमीटर पर सेकंदलाच काय म्हणतो आपण? पॉइंट्स. मग काय झालं तुमचा? सेकंद गेट कॅन्सल. काढायचं का आपल्याला? एक्स. काढायचं का आपल्याला? एक्स. मग काय राहिलं तुमचं? किलोग्राम मीटर राहिलं. बरोबर नाही? किलोग्राम मीटर. हा सेंटीमीटर डिवाइड इकडे कोण जाईल? मल्टिप्लाइड. हा ग्राम मल्टिप्लाइड इकडे कोण जाईल? डिवाइड. चलो टाका. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? 10⁻³ ग्राम. हा, बरोबर की नाही? 10⁻³ ग्राम इंटू काय रे? 1 सेंटीमीटर जास्त असते. मीटर म्हणजे किती? 10⁻² सेंटीमीटर. बरोबर. 10⁻² सेंटीमीटर इंटू काय? ग्रॅम. काय उडतं बघा? ग्राम उडेल, सेंटीमीटर उडेल. काय उरलं तुमचं? 10⁻³ अपॉन 10⁻². डिनोमिनेटर मध्ये पॉवर वरती आला, काय झाला? मायनस झाला. म्हणजे किती झाला? 10⁻1 म्हणजे किती झाला? 10. आणि आपल्याला माहित, आपण सगळे हुशार मुलं आहेत. समजला? पहिला टाइप कम्प्लीट केला आपण. कशासाठी? कन्व्हर्जन्स ऑफ युनिट. कन्व्हर्जन्स ऑफ युनिट मधला पहिला टॉपिक कम्प्लीट केला, ज्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो? 1 न्यूटन म्हणजे किती? 1 जूल म्हणजे किती? 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर म्हणजे ते कोणाचे युनिट आहे? न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आपलं कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, थांबूया आपण. जय महाराष्ट्र.